24 कॅरेट पांढरं सोनं म्हणजे कापूस. शेतकरी मित्रांनो, 25 क्विंटलपर्यंत कापसाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला कापूस पिकासंदर्भातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रिप सिलेक्शन. पाण्याचं व्यवस्थापन जर करायचं आहे तर पाण्याचं व्यवस्थापन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर करणार असेल तर ड्रिप कोणती पाहिजे, कोणत्या डिस्चार्जची पाहिजे, हे खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि हा विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतो तर ड्रिप सिस्टीम खूप गरजेची आहे. आणि कोठारी इरिगेशन तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक अडचणीसाठी कोठारी इरिगेशन तुमच्या सोबत आहे. आणि कोठारी इरिगेशनचे ठिबक सिंचन म्हणजे नंबर 1 क्वालिटी आहे. एकसारखं पाणी म्हणजे एकसारखं खत, आणि त्यामुळंच एकसारखं पिकाची वाढ आणि भरघोस उत्पादन याची हमी देते म्हणजे कोठारी ड्रिप इरिगेशन. शेतकरी मित्रांनो, मग ड्रिप सिलेक्शन कोणती करायची, कोणत्या पद्धतीची करायची? आपण बऱ्याच वेळा पाहतो ठिबक सिंचन जर करायचं असेल तर शेतकऱ्यांची पहिली मागणी असते 4 लिटरचं ड्रिपर द्या. मग योग्य कुठलं? बाजारात तर सगळ्या प्रकारची ड्रिप पद्धती उपलब्ध आहे. कोठारी इरिगेशनची खूप मोठी रेंज आहे. 800 मिलीपासून ते 4 लिटरपर्यंतचे ड्रिपर कंपनीकडे उपलब्ध आहे. पण ह्याच्यातली चांगली ड्रिप सिस्टीम कोणती? तर कापूस पीक करणार असाल तर कापूस पिकासाठी ताशी 2 लिटरचा ड्रिपर असणं खूप गरजेचं आहे. पण शेतकरी बऱ्याच वेळा 4 लिटरकडे जातात. 4 लिटर योग्य का 2 लिटर योग्य? तर 2 लिटर कधीही तांत्रिकदृष्ट्या पिकाच्या वाढीसाठी आणि एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणायचं असेल तर 2 लिटरची ड्रिपर सगळ्यात योग्य. आम्हाला 8 तास लाईट आहे, क्षेत्र जास्त आहे, लवकरात लवकर जमीन भिजवायची आणि ओलिताखाली आणायची, ह्या गोष्टीसाठी आपण 4 लिटरची ड्रिपर घेतात. चुकीची नाही, 4 लिटरची ड्रिपर वापरायला हरकत नाही. पण 4 लिटरपेक्षा 2 लिटरची ड्रिपर कसं काही चांगली ते आपण आता पाहूयात. जर आपला पंप 5 HP आहे आणि 5 HP पंप ताशी 20,000 लिटर पाणी जर देत असेल, तुम्ही 2 लिटरचे ड्रिपर टाकलं तरी सुद्धा 20,000 लिटरच पाणी मिळणार आहे. आणि 4 लिटरचे ड्रिपर टाकले तरी सुद्धा आपल्याला 20,000 लिटरच पाणी मिळणार आहे. पाणी मात्र वाढत नाही. आपल्याला वेळ तेवढाच लागणार आहे आणि पाणी तेवढंच मिळणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? तर कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्र भिजवायचं आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला लवकर करायचं, सगळ्या गोष्टी लवकर करायच्या आहेत आणि लाईट कमी आहे तर आपल्याला पंप बदलायला लागेल. पंप बदलायचा तर आपल्याला तो एक खर्च वाढणार आहे. मग पंप बदलण्यापेक्षा आपण जर 2 लिटरची ड्रिपर वापरली आणि पिकांच्या मुळ्यांचा जर विचार केला तर 2 लिटरचा ड्रिपर हा कापूस पिकासाठी सगळ्यात योग्य आहे. त्यावेळेस 2 लिटर आणि 4 लिटरचा आपण हिशोब गाठला, दोन्हीचा जर आपण तुलना केली तर 2 लिटरच्या ड्रिपरमधनं पाणी जे पडतं ते 2 लिटरच्या तासाला 2 लिटर पडणार आहे आणि 4 लिटर म्हणलं तासाला 4 लिटर पडणार आहे. म्हणजे पाण्याच्या थेंबाचा स्पीड हा 4 लिटरला जास्त राहणार आहे. थेंबामागं थेंब पटपट पटपट पडणार आहे, कारण की दुप्पट पाणी जाणार आहे. आणि 2 लिटरला त्याचे जो स्पीड आहे तो कापसासाठी एकदम योग्य आहे. जेव्हा पाण्याचा थेंब जमिनीवर पडतो, जसा तो खाली जातो तसा तो पसरलाही पाहिजे, कारण की मुळ्या पसरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुळ्यांचा क्षेत्र आणि मुळ्यांचा फैलाव हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जमिनीच्या वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत मुळ्या ज्या पसरतात, पहिला 45 सेंटीमीटरचा थर जो असतो ह्याच्यात भरपूर पांढऱ्या मुळ्या असतात. साधारण 70% ते 80% अन्न आणि पाणी शोषून घेण्याची ताकद ह्या 45 सेंटीमीटरच्या मुळ्यांमध्येच असते. त्याच्या खालच्या मुळ्या ह्या फक्त झाडाला सपोर्ट करण्याचं काम करत असतात. त्यामुळं आपल्याला पाण्याचा जो फैलाव आहे हा 45 सेंटीमीटरमध्ये ठेवायचा आहे आणि ज्याची खालची बाजू आणि साईडला सुद्धा पाणी पसरलं पाहिजे. 2 लिटरला पाणी जसं खाली जातं तेवढं पसरतं सुद्धा. पण 4 लिटरला काय होतं, थेंबामागं थेंब सतत पडत राहतो, त्यामुळे पाणी लवकर खाली जातं आणि त्याचा फैलाव कमी राहतो. आणि जास्त वेळ जर ड्रिप चालू ठेवली, 4 लिटरच्या ड्रिप जर तुम्ही 2 तास चालू ठेवली तर ते मुळ्यांच्या कक्षेतून पाणी आणि पाण्याबरोबर खत खाली निघून जातात. म्हणजे आपण केलेला खर्च बऱ्याच वेळेला वाया जातो. मग योग्य ड्रिप सिस्टीम कुठली? तर 2 लिटरचा ड्रिपर हा सगळ्यात योग्य. आणि 2 ड्रिपरमधलं अंतर 40 सेंटीमीटर आणि ड्रिप
कितीचे पाहिजे, तुमच्या जमिनीची लांबी किती, मग तिथं 16 mm घ्या किंवा 20 mm घ्या. हे ठरवण्यासाठी आपल्या कोठारी इरिगेशनचे जे इंजिनियर्स असतात, आपल्या शेताचा सर्वे करतात, पाण्याची खोली किती बघतात आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून एक डिझाईन तयार करतात. डिझाईनच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी ठरतात. म्हणून शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापनासाठी कोठारी इरिगेशन तुम्हाला पूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासून पाणी किती लिटर वापरायचं, कोणतं वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं, ड्रीप लाईन कोणती असावी, ड्रिपर कोणता असावा आणि 2 ड्रिपरमधलं अंतर काय असावं, ह्याची सगळी पुरेपूर माहिती तुम्हाला व्यवस्थित शास्त्रोक्त माहिती देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमचे इंजिनियर्स तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात. आणि कोठारीचा ॲग्रोनॉमी विभाग जो आहे, तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी किती तास चालू ठेवायचं, कारण की सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाणी किती द्यायचं आणि नंतर 15 दिवसानंतर किती पाणी वाढवायचं, त्याच्यानंतर 1 महिना झाल्यानंतर पाणी किती वाढवायचं, हे सगळ्या पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार आपल्याला पाणी द्यावं लागतं. पिकाची वाढ 1 फूट झाली आहे, मुळ्या 1 फूट खाली गेलेल्या आहेत. पिकाची वाढ 2 फूट झालेली आहे, मुळ्या 2 फूट खाली गेलेल्या आहेत. मग ह्याच्यानुसार आपल्याला पाण्या किती प्रमाणात किती द्यायचं ह्याचा सुद्धा हिशोब देतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, हे पक्क लक्षात ठेवा. कापूस पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन निवडायचे आहे. 16 किंवा 20 mm ची ड्रीप लाईन असावी आणि ड्रिपर हा ताशी 2 लिटरचा असावा आणि 2 ड्रिपरमधलं अंतर हे 40 सेंटीमीटर असावं. पाणी खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर 16-2-40 किंवा 20-2-40 ही ड्रीप सिस्टीम सगळ्यात उत्तम आहे. ड्रीप सिलेक्शनच्या बाबतीत आणखी आपले काही प्रश्न असतील, तुम्हाला अडचणी वाटत असतील तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आमचे जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, तुम्हाला ही सविस्तर माहिती दिली जाईल. आणखीन काही प्रश्न असतील आमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न टाकू शकता, त्याच्याही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समाधानकारक दिलं जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजून आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स लवकर वेळेत मिळतील. धन्यवाद.